टूर्नामेंट का या किसी भी काम का आगाज करते हैं, मैं सभी लोगों से रिक्वेस्ट करूंगा, हम इस चीज़ को भूल नहीं सकते। हम इस टूर्नामेंट का आगाज करेंगे जिस तरीके से हर बार करते हैं। प्लीज़ सभी लोग अपनी जगह पे खड़े हो जाइए और हम राष्ट्रगान के साथ में इस टूर्नामेंट का स्टार्ट करेंगे। और अपनी प्लीज़ अपनी कैप निकाल दीजिए और राष्ट्रगान का सम्मान कीजिए। सारे एक साथ सावधान। नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। Legendary brand 20. वो पीछे व्हाइट वाला कौन घूम रहा था? मैं आ रहा हूँ। बाय प्रथमेश, कमेंट्री चालू रख। चला लगेच पाकिस्तानी पहिला घेऊ, सामना आहे. आपण चालू करत आहोत। पहिल्या सामन्याचा पहिला षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे नवीन गोलंदाज ज्याचं नाव आहे चला लगेचच आपण पहिला सामना चालू करणार आहोत। कुरार प्रीमियर लीग 2026 वर्ष 90 पर्व 9 मधील 5व्या दिवसातील पहिल्या सत्रातील पहिला सामना खेळवला जातोय आणि दोन्ही संघाचे सर्वच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित। फलंदाजी खेळाडूंचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीचा ताबा घेत आपल्या संघाचं नेतृत्व करण्यासाठी खांद्यावरती पेलण्यासाठी ही जबाबदारी बघूयात। उर्वरित 8 ओव्हरमध्ये 8 षटकांमध्ये आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातील ते म्हणजे मोहन आणि फुजिल के। बघूयात दोन्ही सलामीचे हे फलंदाज आहेत, तडफदार फलंदाज आहेत आणि सामना करणार आहेत ते म्हणजे झिशान खान या गोलंदाजाचा मोठा असा रनअप आहे। आपल्या संघाचं कर्तृत्व नेतृत्व करत नाणेफेकीसाठी ते आले होते। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि लगेचच आपण सामना चालू करतोय। ऑन द स्ट्राइक ऑन द मार्क मोहन सामना करतोय झिशान खान याचा। पहिला चेंडू जोरदार मारण्याचा मानस होता, मानस मात्र फसलेला आहे चेंडूचा आणि फळीचा कुठलाही संपर्क नाही, निर्धाव टाकलेला चेंडू आणि धावसंख्येला कुठलेही धक्का नाही बुक्का नाही। धावसंख्या आहे तिथेच चर्चगेट स्टेशन वरती। आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे म्हणत अजूनही गाडी काही निघालेली नाहीये। डावखुरा हा फलंदाज आहे, सामना करतोय झिशान खान याचा। दुसरा चेंडू पुन्हा एकदा गुड लेंथ वरचा बॉल उडून उसळी घेतली आहे चेंडूने आणि आता मात्र जोरदार मारण्याचा हा सुद्धा मानस फसलेला आहे। मानस फसला, अजूनही कुठल्याही प्रकारची धक्का नाही बुक्का नाही। धावसंख्या अजूनही 0 वरती, शून्यावरती 0 वरती। म्हणजेच आर्यभट्ट जेव्हा शून्याचा शोध लावत होता जणू काही त्याने हे बघितलं असावं आणि म्हणूनच शून्याचा शोध लागला की काय असा प्रश्नचिन्ह। मात्र याचं उत्तर शोधण्यासाठी मोहन याने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे तो म्हणजे फुजेल यांना। झिशान ऑन द मार्क बॉलिंग मारवरती आता मात्र खोलात टाकलेला चेंडू खोदून मारलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार। पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा झिशान ऑन द मार्क सामना करतोय फुजेल। मोहन यांनी काय मानमंत्र दिला माहित नाही, मात्र षटकाराने सुरुवात झाली।
पुन्हा एकदा गुड लेंथवरचा चेंडू मारण्याचा होता प्रयत्न, मात्र दोन्ही हात समांतर, चेंडू जातोय अवांतर. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये झालेली आहे जमा. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे तेरी मेरी एक जिंदगानी तेरी मेरी 1-7. संघाची धावसंख्या फक्त 7. पुन्हा एकदा झिशान ऑन द मार्क. आणि आता मात्र शॉर्ट पिच टाकलेला चेंडू कानाच्या बाजूने चेंडू गेलाय आणि गडी झालाय झेलबाद. पहिला झटका लागतोय, पहिला हादरा लागतोय फलंदाजी संघाला. देशांमध्ये सुरू असलेलं लाईव्ह प्रक्षेपण आणि जे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांच्यामध्ये टॉप 3 सबस्क्रायबरला, लकी सबस्क्रायबरला आपल्याकडून एक सुंदर आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात येणार आहे. झिशान खान पुन्हा एकदा ऑन द मार्क. एक षटकार खाल्ल्यानंतर एक वाईड चेंडू टाकला, मात्र पुढच्या चेंडूवरती विकेट काढत बदला घेतला असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज निक्स पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी ऑन द मार्क. उजव्या हाताचा फलंदाज आहे. बघूयात आपल्या संघासाठी नेमकं काय करू शकतोय. 92 नंबरची जर्सी ज्याने घातलेली आहे आणि पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी झिशान ऑन द मार्क. सामना करतोय नेक्स्ट. खोलात टाकलेला चेंडू, बुंदा ज्याला लोकल भाषेमध्ये म्हटलं जातं, थोडस वर गेल्यानंतर यॉर्कर असं म्हटलं जातं, मात्र उत्तम असा सामना केलाय निक्स याने. पहिला चेंडू हळूवार खेळून काढलाय. उत्तम असा चेंडूचा उत्तम असा सन्मान निक्स यांच्या मार्फत झिशान खान यांनी आतापर्यंत उत्तम असं षटक हाताळलंय. खरं तर पहिलं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू आता मात्र जास्त जोरात आपटलाय. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाण्याचा प्रयत्न, माती गेली तोंडामध्ये. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. बघूयात पुढचा चेंडू नेमकं काय होतंय. वाईटचा इशारा तो म्हणजे अंपायर्स यांच्या मार्फत. त्याच्यामध्ये मैदानामध्ये प्रकृतीचं सुरू असलेलं उत्तम असं प्रदर्शन. पुन्हा एकदा नवीन चेंडू, नवीन संघ, नवीन मॅच, नवीन दिवस. कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 आणि तुमच्या सर्वांच्या आवडीचा हा समालोचन कक्षामधून मी प्रथमेश महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. स्वागत करतो. पुन्हा चेंडू टाकण्यासाठी झिशान ऑन द मार्क. सामना करतोय निक्स आणि आता मात्र डावीकडे मारण्याचा प्रयत्न. चेंडू लागलाय उजवीकडे आणि उत्तम असा कॅच, उत्तम असा झेल पकडलाय तो म्हणजे जर्सी नंबर 23 यांच्यामध्ये टीजे दादा. आभार. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे अंकित शर्मा. बघूयात आपल्या संघासाठी नेमकं काय करू शकतायत. सामना करतोय मोहन. पहिल्या
सलामीच्या जोडीबरोबर आलेला मोहन आतापर्यंत एकही चेंडू खेळता आलेला नाहीये. मात्र दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू सामना करतोय तो म्हणजे मोहन. उजव्या हाताचा हा फलंदाज आहे. बघूयात आपल्या संघासाठी नेमकं काय करतोय. ऑन द मार्क अनिकेत शर्मा सामना करतोय मोहन. दुसरं षटक संघासाठी पहिलं वैयक्तिक. पहिला चेंडू सामना करतोय मोहन आणि यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. सुंदर असा चेंडू. अंपायरकडे वाईटची अपील मागितली आहे मात्र अपील फेटाळून लावली आहे ती म्हणजे आमचे मुख्य पंच. हरकत नाही. वाईटच्या स्वरूपाने आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. गणपतीच्या दिवसामध्ये गणपतीला बसायला आणला होता चांदीचा पाट. माफ करा वाईट नाहीये, माफ करा. संघाची धावसंख्या येऊन पोचली आहे ती म्हणजे 8 वरती. आणि पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे. वन बाउन्स सीमारेषे पार मिळतोय चौकार. उत्तम अशी फलंदाजी मोहन यांच्या मार्फत पाहायला मिळते. संघाची धावसंख्या येऊन पोचली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 12 वरती. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू सामना करतोय मोहन अनिकेत याचा. आणि आता मात्र बरोबर गुडलेंथ वरती टाकलेला हा चेंडू होता. जोरदार मारण्याचा माणूस होता मात्र माणूस फसलाय. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे अनिकेत शर्मा याला, माफ करा अंकित शर्मा याला. संघाची धावसंख्या अजूनही 2 गडी बाद 12 वरती येऊन पोहोचली आहे. चौथा चेंडू टाकण्यासाठी ऑन द मार्क अंकित शर्मा. 3 गो वरती आलेलं हे षटक. आणि आता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खोदून जसा मारावा असा मारलेला आहे मात्र चेंडू हातात जातोय क्षेत्ररक्षकाच्या. पासून आभार. 2 गो वरती आलेलं षटक. दुसरं षटक वैयक्तिक. पहिलं षटक टाकतोय तो म्हणजे अंकित. सामना करतोय उमेश. बघूयात उमेश याच्या बॅटिंगमधून पहिला जोरदार फटका मारण्याचा माणूस होता मात्र चेंडू जातोय तो म्हणजे वाईटच्या दिशेने. आणि एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 14 वरती. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर अवघ्या 10 चेंडू 14 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. पुढचा चेंडू 2 गो वरती आलेलं हे षटक. सामना करतोय उमेश. आता मात्र लोअर फुल टॉस म्हणावा लागेल. उत्तम असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. खरं तर जिथे 2-3 धावा मिळाल्या असतात तिथे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते म्हणजे उमेश याला. प्रथमेश, अगर करण एक भी बॉल क्लियर फील्डिंग कर लेंगे मेरी तरफ से 100 रुपया, अगर क्लियर फील्डिंग कर लेंगे तो. चला बक्षिसांचं कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 आणि आपल्याला माहितीच आहे की बक्षिसांची इथे कमतरता नाही. फक्त खेळाच्या सामन्यामध्ये कुठलीही चूक भूल नाही. पुढचा चेंडू उत्तम असा मारलाय. ऑफसाईडच्या दिशेने गेलेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे पार मिळतोय चौकार. धन्यवाद डीजे दादा, मनापासून आभार. संघासाठी संघाची धावसंख्या येऊन पोचली आहे 19 त्याच्यामध्ये 2 गड्यांचं बाद करावं लागलंय ते म्हणजे गोलंदाजी संघाला मात्र हरकत नाही. आतापर्यंत उत्तम अशी खेळी दोन्ही फलंदाजांमार्फत आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोहन त्याची साथ देतोय उमेश. इतना टाइम अंपायर्स ध्यान रखिए, 7 ओवर 35 मिनट में जो करने हैं ध्यान रखिए. आप लोग बुलेट को छोड़ के प्राइस के लिए खेलिए प्लीज. जल्द से जल्द अपनी इनिंग स्टार्ट करें.
आभार डीजे रजनीश दादा, तुमचे मनापासून आभार. सुमधुर गाण्यांचा इथे आपल्यासाठी मजबूत पेशवानी ज्यांनी घेऊन आलेले आहेत ते म्हणजे डीजे दादा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस टाकलाय आणि देवाला द्यायला आणि झोळी आहे घ्यायला म्हणत चेंडू जातोय सीमा. चेंडू कमरेच्या वरती गेलेला हा चेंडू, बघूयात नो बॉल आहे की नाही. अंपायर्स आप ही आके देख लो, आप कोई दिक्कत नहीं है, एक बार आप आके देख लो. नहीं आपका आया नहीं, कैसे दिक्कत है पता है, जैसे जैसे मैं दोस्ती यारी सब भैया खत्म हो जा रहा है, तब तो मैं गाना गाता हूँ, आके चेक करो. बाद में बोलेंगे कि वो नो बॉल की वजह से मैं मैच हार गया. Fair, not delivery, it's a no ball. Come on, boy, it's a no ball. क्या बात आहे. ग्राउंड अंपायर समालोचन कक्षामध्ये येऊन चेक करून गेलेत नो बॉल आणि आता मात्र फ्री हिट आणि पूर्ण लायसन्स आहेत ते म्हणजे उमेश यांच्याकडे. आतापर्यंत धडाडीचा हा फलंदाज आहे, उत्तम असा षटकार मारलेला आहे. बघूयात नो बॉल आहे, काय करू शकतोय राहुल ठाकूर रोखण्यासाठी, मात्र त्याच्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा उमेश ऑन द मार्क सामना करतोय नो बॉलचा राहुल यांच्या मार्फत. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले. आपण म्हणू शकतो की देव आला होता द्यायला आणि झोळीच नाही घ्यायला. नो बॉलचा खरं तर बॉल होता, उत्तम असा षटकार चौकाराची अपेक्षा होती, मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. क्या बात आहे राहुल, उत्तम असं गोलंदाजी, उत्तम असं कमबॅक म्हणावं लागेल. याला काय म्हणतो, अचूक टप्पो. अचूक टप्प्यांवरती टाकलेला चेंडू खरं तर म्हणावं लागेल, अचूक टप्पो असं म्हणत ज्याला हिलावलं गेलं, सुंदर असा निदर्शन केलं गेलंय. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, बुंदा टाकलेला चेंडू मात्र सरळ दिशेने मारलेला आहे. चेंडू हातामध्ये गेला, पुन्हा एकदा गोलंदाजाकडे आला. या सगळ्या गदारोळीमध्ये एक धाव संघाच्या धावसंख्येत जमा. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 27 वरती. 8 सामन्यांचे 8 षटकांचे हे सामने. पुढचा चेंडू ऑन द मार्क राहुल, सामना करतोय मोहन. पुन्हा एकदा सरळ मारलेला हा चेंडू आहे, वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत चौकार.
चे पार मिळतोय चौकार. संघाची भारी धावसंख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे. 4 धावांची उसळी घेत 35 वरती. शेवटचे 2 चेंडू टू गो वरती आलेलं हे षटक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना राहुल ठाकूर ऑन द मार्क आहे. 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार वाजवलेत ते म्हणजे मोहन यांनी. पुढचा चेंडू आता मात्र गुड लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न मात्र फसले आहे आणि वाईड चेंडू वाईडच्या स्वरूपाने 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. तुझं माझं जमेना असं म्हणत 36चा आकडा पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती लागलेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे फलंदाजी संघाचे मात्र हरकत नाही. मोहन आणि उमेश उत्तम अशी संघाची धुरा सांभाळताना पुढचा चेंडू लेंथ वरचा त्यातला चेंडू म्हणावा लागेल मात्र तसा कनेक्ट करता आला नाही आणि चेंडू विसावतोय तो म्हणजे डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ती 36 आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. नवीन गडी सूरज बघूयात. तळपत्या ह्या वरच्या सूरजच्या खाली उभा असलेला सूरज संघासाठी नेमकं काय करतोय. आपल्या संघासाठी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना नंबर 5 वरती आलेला हा फलंदाज सूरज बघूयात. सूरज आपल्या फलंदाजीने उपस्थित सर्वच रसिक श्रोते रसिक प्रेमींचं कशा प्रकारे मनोरंजन करतोय. नंबर 5 जर्सी नंबर 5 पंजा बघूयात. पुन्हा एकदा उजव्या हाताचा माफ करा डाव्या हाताचा फलंदाज डावखुरा फलंदाज आहे. हवा सुद्धा याच्या बाजूनी आहे. बघूयात काय करतोय. 1 टू गो 17 धावा आतापर्यंत खरं तर खर्च केल्या त्या म्हणजे राहुल यांनी महागड षटक म्हणावं लागेल. आणि आता मात्र शॉर्ट पेज टाकण्याचा प्रयत्न होता पंचांनी नो डिक्लेअर केलेला आहे. पंचांनी नो कॅन्सल केलेला आहे आणि त्यामुळे पंचांचा अंतिम निर्णय काय येतो त्याच्याकडे बघण्यासारखं आहे. मारत संघाच्या धावसंख्येने उसळी घेतलेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 3 षटका अखेर 3 गडी बाद होऊन 40 वरती 4040 चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. प्रोजेक्टेड स्कोर बघायला गेला तर 107 पर्यंतची मजल मारता येईल मात्र बघूयात 107च्या वर जाऊ शकते की पुन्हा एकदा गोलंदाजी संघामधून आणखीन एखादा सुपरस्टार खेळाडू येतोय. प्रदीप पांडे बघूयात काय करतोय आपल्या. इट्स नॉट पांडे, इट्स प्रदीप पड़े. ही इज अ इंटरनेशनल प्लेयर. इन्होंने भारत देश को ब्रॉन्ज मेडल दिलाया. प्रदीप पांडे बोला था, मैं बोला प्रदीप पड़े नाम है. क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्याकडून झालेली चूक मूल माफी द्यावी असं म्हणतात की उन्हादुना शब्द गेला राग कुणी धरू नका. ओळखीच्या रस्त्यांवरती अनोळखीपणा दाखवू नका. झाल्याच कधी भेटी गाठी तर हसणे करणे विसरू नका. आले कुणा डोळा अश्रू तर अश्रू पुसणे विसरू नका. तेच अश्रू पुसायचं आम्ही कधी विसरत नाही. म्हणून खेळाच्या मैदानामध्ये खेळ भावना उपस्थित करत पुन्हा एकदा प्रदीप ऑन द मार्क संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सामना करतोय उमेश. आणि आता मात्र फुल टॉस टाकलेला पुन्हा एकदा चेंडू नोचा इशारा दिलाय साइड अंपायर यांच्या मार्फत. मात्र 6 धावा संघाच्या खात्यामध्ये झाल्यात जमा. प्रदीप पांडे
धन्यवाद विजय दादा, मनापासून आभार. प्रदीप यांच्या मार्फत पहिलाच इलिगल डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू शकतो, खरं तर पहिला चेंडू नो बॉल टाकला होता. फ्री हिटची संधी आहे उमेश यांच्याकडे. 5 चेंडू मध्ये झणझणीत 14 धावा आतापर्यंत उमेश यांच्या मार्फत पाहायला मिळाल्या आहेत. पुढचा चेंडू काय उत्तम टाकलेला आहे, जणू काही चेंडूने नमन केलंय ते म्हणजे उमेश यांच्या पायावरती. 1 धाव तरी सुद्धा घेण्यामध्ये यश मिळाले. 22च्या स्वरूपाने आलेली ही धावे, पंचांकडून आलेला इशारा आहे. 48 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 48 48 पर्यंत येत असताना 3 गडी मात्र गमावे लागलेत, ते म्हणजे फलंदाजी संघाला. फलंदाजी संघ आतापर्यंत उत्तम अशी फलंदाजी करताना दिसतोय, तो म्हणजे सिफा स्ट्रायकर्स. बघूयात सिफा स्ट्रायकरचे हे सूरज आणि उमेश आपल्या संघासाठी आणखी नेमकं काय करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना लॉंग ऑन लॉग ऑफचा खेळाडू एकमेकांच्या जागेवरून हलताना बघूयात याचा काही उपयोग होऊ शकतोय का. डाव्या हाताचा फलंदाज, डावखुरा फलंदाज सूरज ऑन द मार्क. सामना करतोय प्रदीप यांचा. आतापर्यंत एका चेंडूवरती 7.5 लागली म्हणावी लागेल. 7 धावा खर्च केल्यात प्रदीप यांनी. दुसरा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, मानस मात्र फसलाय. सूरज यांचा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय प्रदीप यांना. पहिल्या चेंडूवरती नो टाकल्यानंतर उत्तम असा कमबॅक ज्याला म्हणावं लागेल तो पाहायला मिळतोय प्रदीप यांच्या मार्फत. बघूयात पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रदीप ऑन द मार्क. सामना करतोय सूरज. आणि आता मात्र हलकेसा फिरवलेला चेंडू आणि त्रिफळा चित झालेला आहे, तो म्हणजे सूरज. काय उत्तम अशी गोलंदाजी प्रदीप यांच्या मार्फत. त्यांच्यासाठी डीजे रजनीश यांच्याकडून उत्तम असं संगीत. RJ रजनीश, मनापासून तुमचे आभार. सुमधुर गाण्यांची ही मेजवानी तुमच्यासाठी उपस्थित आहे. हरकत नाही, नाव जरी चुकलं असलं तरी देही आमचं एक आहे. असं म्हणतात की परखना मत परखने से कोई अपना नहीं रहता. असं म्हणतात की परखना मत परखने से कोई अपना नहीं रहता. एक ही चेहरा आईने में सपना नहीं रहता. एक बार जो छोड़ के चले गए वो फिर से मिलता नहीं. इसके लिए जो मिला है उसके लिए समाधान मानना जरूरी रहता. चला, नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती तयार आणि बॅटीची कडा लागली. चेंडू जातोय लॉंग स्लिपच्या दिशेने. चेंडू उत्तम निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे गोलंदाज प्रदीप याला. पहिल्याच चेंडूवरती नो टाकला होता, त्यावर षटकार मारला होता उमेश यांनी. मात्र त्याच्यानंतर उत्तम असं कमबॅक म्हणावं लागेल प्रदीप यांच्या मार्फत. आतापर्यंत 4 चेंडू 7 धावा, 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. हलका चेंडू छान होता, सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला दिलेला हा सन्मान पाहण्यायोग्य आहे. म्हणजे क्रिकेटचा सामना म्हटल्यानंतर समीकरणच ते असतं, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि वाईट चेंडूचा समाचार. 1 टू गो. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी प्रदीप ऑन द मार्क. सामना करतोय उमेश यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. 49 49 49 वरती आलेला हा सामना आहे. चला, नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, बॅटीची कडा लागली आणि चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. उत्तम असा झेल. आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजे फलंदाजी संघाला. धन्यवाद, मनापासून आभार. पुढचा फलंदाज सतीश 29 सतीश ऑन द मार्क. फलंदाजी संघाचं नेतृत्व करत असताना सतीश. बघूयात आपल्या संघासाठी शेवटचे 4 ओव्हर्स, शेवटचे 4 षटक बाकी आहेत. 49 वरती आलेला हा सामना आहे.
5 गडी आतापर्यंत बाद केलेत, म्हणजे जवळपास अर्धा संघ हा पॅव्हेलियन मध्ये गेलेला आपला दिसून येतोय. पण बघूयात आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे नितेश नितेश सिंह जी, प्लीज आप मिथिलेश पाठक से कांटेक्ट करें। नितेश सिंह जी, मिथिलेश पाठक से कांटेक्ट करें जल्द से जल्द। धन्यवाद. लगेच आपण पुढचं षटक घेऊन येणार आहे नवीन गोलंदाज. मी पंचांनाही विनंती करतो की आपण सामना थोडासा वेगवान करायचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये अनेक सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आपले दोन्ही पंच अगदी संयुक्त उभा नेतृत्व म्हणावं लागेल. कुठलीही चूक नाही, भूल नाही. आतापर्यंत दिलेले निर्णय 100% योग्य. निर्णयामध्ये जर कुठलीही शंका तर थर्ड अंपायर बघण्यासाठी स्वतः धावत पळत येऊन कुठलाही निर्णय चुकणार नाही याची दक्षता घेताना दोन्ही पंच पुढचा चेंडू घेऊन येत आहे, पुढचं षटक घेऊन येत आहेत. तेच म्हणजे अंकित. पहिला सामना प्रगतीपथावरती असताना कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 दिवस 5वा पहिल्या सत्रातील पहिला सामना, ज्याच्यामध्ये संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे अंकित. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. बघूया दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करू शकतोय का, विकेट घेऊ शकतोय का. सामना करतोय कुणाल. आणि आता मात्र नो चेंडूचा इशारा, नो बॉल कमरेच्या वरती डायरेक्ट गेल्यामुळे फ्री हिटची सुद्धा संधी कुणाल यांच्याकडे आहे. बघूयात आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 फ्री हिट मिळाल्या होत्या, मात्र दोन्ही फ्री हिटवरती काही खास करता आलं नाहीये फलंदाजांना. कुणालकडून अपेक्षा आहेत संघाचं नेतृत्व करत असताना, कुणाल फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, 1 धाव फक्त जोडण्यामध्ये यश मिळाली आहे. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याच्या उलट असतं, 1 चेंडू मध्ये 3 असतं. परंतु बघूया समीकरण चेंज करण्याचं, समीकरण बदलण्याची संधी. नो बॉल, काय उत्तम असा चेंडू टाकतोय तो म्हणजे अंकित. पहिला चेंडू जोरात टाकण्याच्या भागामध्ये चेंडू मात्र डायरेक्ट गेला होता, नो बॉल मिळाला होता. नोचा 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली होती आणि संघाचं 50 धावांचं पारड चढ झालं होतं. 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अंकित ऑन द मार्क आणि आता मात्र फुल टॉस टाकलाय, जोरात फिरवलाय कुणाल यांनी, मात्र चेंडू गेलाय डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या धन्यवाद. मनापासून आभार. पुढचं षटक, माफ करा, पुढचा खेळाडू संघाचं प्रतिनिधित्व करत असताना खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी आलाय डॅनिश. बघूया डॅनिशला पहिला चेंडू फुल टॉस दिला होता आणि स्वीकारलाय आणि टाकलाय तो म्हणजे डायरेक्ट झोळीमध्ये. आणखीन 1 गडी बाद झाला असता, मात्र नो बॉलचा इशारा देण्यात आलेला आहे तो म्हणजे अंपायर्स यांच्या मार्फत, दोन्ही पंचांच्या मार्फत उत्तम असं निरीक्षण करण्यात आलेलं आहे. बघूयात आणखीन 1 फ्री हिट मिळाली आहे ती म्हणजे शिफा. दादा मनापासून आभार. खरं तर स्क्रीनवरती तुम्ही जी बघताय ना ती फक्त हंटर 350 नाहीये, ते स्वप्न आहे सर्वसामान्य माणसांचं. आणि जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर जाणार आहे
त्याच्यासाठी कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 आणि याच्यामध्ये देण्यात येणार आहे रॉयल एनफिल्ड बुलेट हंटर 350. पुढचा चेंडू सामना करतोय मात्र नो चेंडू होता आणि कुठेतरी आपण म्हणू शकतो प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवण्याची गरज होती मात्र त्याची कुठेतरी ऍबसेंटी दिसली. 2929 149 149 या दोन्ही संघांकडून दोन्ही खेळाडूंकडून. खरं तर नो चेंडू होता, त्रिफळाचीत झाला तरी कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नव्हतं. फलंदाजाला माहित होतं बॉल लागल्यानंतर पळण्याची संधी होती मात्र संधी मिस झालेली आहे. आणि अंकित यांनी सुद्धा छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं मात्र पटकन आठवलं अरे आपण तर नो बॉल टाकला होता, आपण केलेला गुन्हा त्याची शिक्षा. खरं तर एक आणखीन बळी त्याच्या खात्यामध्ये जमा झाला असता मात्र अंकित याने खरंच उत्तम असं हे षटक हाताळले असं म्हणावं लागेल. पुढचा चेंडू गुड लेंथ वरून ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये अंकित याला यश मिळालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अंकित यांनी 11 धावा खर्च केल्या होत्या मात्र आताचं षटक उत्तम हाताळले ते म्हणजे अंकित शर्मा याने 4 चेंडूवरती अवघ्या नो वाईड सगळं मिळून जरी कॅल्क्युलेट केलं तरी फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू सामना करतोय सतीश ऑन द मार्क बॉलिंग मार्क वरती अंकित आणि आता मात्र शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न होता, जोरात मारलाय मात्र चेंडू राहतोय तो म्हणजे 0-9 या जर्सी नंबरच्या हातामध्ये. आपले मनापासून आभार. खरं तर कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 सुरू असलेला थरथराट ज्याला आपण म्हणू शकतो. सगळेजण म्हणतात की तुमचा हा सामना सुरू असताना खूप आवाज होतो, क्यों इतना इनकलाब कर रहे हो. तो त्या सगळ्यांसाठी एकच सांगेल, यहाँ तो हर एक कथा से इनकलाब उठना चाहिए, यहाँ तो हर एक कथा से इतिहास रचना चाहिए. सिर्फ शोर मचाना हमारा मकसद नहीं जनाब, हमारी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. आणि अर्थात वही सूरत बदलने के लिए कुरार प्रीमियर लीग 2026 चा हा सामना थरथराट इथे उभा आहे. बघूयात आजचा या सामन्यामध्ये. पहिला सामना खरं तर प्रगतीपदावरती आहे, 5वा दिवस आहे, 5व्या दिवसातील पहिलं सत्र आहे आणि पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यातील 5वं षटक प्रगतीपथावर असताना अंकित हाताळतोय आणि नवीन फलंदाज इम्रान ऑन द मार्क. खरं तर इम्रान याच्याकडून आता संघाच्या अपेक्षा आहेत. 9 नंबरवरती आलेला खेळाडू जरी असला तरी दमखम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. लेग साईडचा मार्क घेऊन पुन्हा एकदा ऑन द मार्क, अंपायर्स पंच सर्व तयार आणि सामना करतोय इम्रान ऑन द मार्क बॉलिंग वरती अंकित. पहिला चेंडू सामना करत होता इम्रान, हलक्या हाताने खेळलाय, 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणाल. अगदीच स्लो ट्रॅक वरती सुरू असलेली धावसंख्या 53 वरती येऊन पोहोचलेली आहे. आतापर्यंत 7 गडी बाद आहेत. नवीन षटक बघूयात कोण सुरू घेऊन येत आहे. तोपर्यंत सुमधुर गाण्यांचा आस्वाद आपल्या समोर. पासून आभार डीजे दादा, आपले मनापासून आभार. खरंच सुमधुर गाण्यांचा आस्वाद आहे. म्हणजे असं म्हणतात ना की जेवणामध्ये जर मीठ नसेल तर जेवण आळणी होतं. अगदी त्याचप्रमाणे मालिकांमध्ये जर डीजे दादांचा आवाज नसेल तर ही मालिका तेवढी रंगणार नाही. तीच रंगवण्याचं काम आमच्या डीजे दादा यांच्या मार्फत करण्यात येते. त्यांचे मनापासून आभार, सर्वांचेच मनापासून आभार. नवीन षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे पुन्हा एकदा प्रदीप. पहिलं षटक उत्तम हाताळलं होतं, पुन्हा एकदा स्लोअर बॉल ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. 13 नंबरचा खेळाडू त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, चेंडू परत जातोय. तोपर्यंत 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 54 मध्ये. पाहायला गेलं तर करंट रन रेट
10चा म्हणावा लागेल. प्रोजेक्टेड स्कोर मगाशी 107 होता, तिथून 84 वरती आलेला आहे. असं म्हणू शकतो आपण की गोलंदाजाने उत्तम उत्तम असं कमबॅक केलेलं आहे, ते म्हणजे रॉयल राजपुताना या संघाच्या गोलंदाजांनी. मात्र प्रतिउत्तराला उत्तर आणि उत्तराला प्रतिउत्तर देण्याची आमची ही लढाई आहे. दानिश ऑन द मार्क, सामना करतोय प्रदीप याचा आणि पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय बाईच्या स्वरूपात. आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन आहे. आज आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. सामना थोडा गतिशील दिशेने घेऊन जावा, कारण टाइम लिमिट जिशान, टाइम लिमिट ओवर हो चुकी है. बाबू बोल, क्या बोल रहा, बोल. 7 विकेट गया वो भी तो देख. अरे वो छोड़ ना, तू टाइम लिमिट बता ना. 36 मिनट हो चुका है, 36 मिनट हो चुका है, चला याद रखिए. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रदीप ऑन द मार्क, सामना करतोय दानिश. वाढत चाललेलं ऊन आहे, उन्हाबरोबर हा थरथराट वाढत चाललाय. संघाचं नेतृत्व प्रतिनिधित्व करत सर्वच खेळाडू आपापल्या दिशेला आपापल्या जागेवरती. पुढचा चेंडू, सामना करतोय दानिश. उत्तम असा मारलाय, फटकावलाय म्हणावा लागेल आणि चेंडू पोहोचतोय का, काय उत्तम झेल घेतलाय या गोलंदाजाने. अंकित यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. कक्षाला संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. बंटी दादा समालोचन मध्ये उतरताना आणि अर्थातच 7 ओव्हर 35 मिनिटांमध्ये पूर्ण न झाल्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू पॉवर प्ले 22 यार्डच्या आतमध्ये येणार आहे. अर्थात बघूयात काय होतंय नेमकं. पुढचा चेंडू स्लोअर पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू सोडलेला आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय, ते म्हणजे प्रदीप यांना. आणि 7 ओव्हर 35 मिनिटांमध्ये पूर्ण न केल्यामुळे अर्थात पेनल्टी लागणार आहे. एक अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये आतमधल्या बाजूने उभा राहणार आहे, पॉवर प्ले मध्ये उभा राहणार आहे. चला पुन्हा एकदा आणि आता मात्र उत्तम असा फटका लेग साइडच्या दिशेने फटकावलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय दादा. मनापासून आभार. सर्वच भाषेमधील भेळ तुम्हाला इथे खायला मिळते संगीताच्या माध्यमातून. हरकत नाही. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रदीप ऑन द मार्क. झणझणीत षटकार मारलाय, तो म्हणजे अली यांनी. नंबर 10 वरती आलेला हा खेळाडू आहे, पण जसं काय 10 मधला शून्य काढावा नंबर 1 चा खेळाडू वाटतोय. पुन्हा एकदा जोरदार टाकण्याचा प्रयत्न, तेवढाच उत्तम असा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले, ते म्हणजे प्रदीप याला. प्रथमेश, अगर इस मैच में गुलफेन अली बॉलिंग करेंगे, अगर बॉलिंग करते हैं गुलफेन अली, तो मेरी तरफ से 501 रुपए का पारितोषिक. अगर गुलफेन अली खुद से बॉलिंग करेंगे तो उन्हें मैं खुद 500 रुपए दूंगा, लेकिन वो बॉलिंग करनी चाहिए बस.
क्या बात आहे. म्हणजे फक्त उत्तम बॉलिंग असं म्हणत नाहीये, फक्त येऊन बॉलिंग टाकली पाहिजे. 501 रुपया खात्यामध्ये जमा होणार आहेत. 501 म्हणजे काय होत नाही 501 रुपयामध्ये. नहीं प्रथमेश, आप आज आए हो, खेल तो कल परसों से ही चालू है, खेल कल परसों से ही चालू है, बस गुलफेन बॉलिंग करें आज. कर्नाटक जी का एक ही उद्देश्य, टिंडोसी क्रिकेट साफ, स्वच्छ और सुथरा एकदम चाहिए. धन्यवाद डीजे. स्वतः झिशान खान पुन्हा एकदा शेवटची ओव्हर घेऊन संघासाठी लास्ट, माफ करा, बॅटीची हलकीशी कडा लागली म्हणता येईल, परंतु तरी सुद्धा एक एक रन येणं फार गरजेचं आहे. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे, सेकंड लास्ट ओव्हर प्रगतीपथावरती आहे. संघासाठी 7वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे झिशान खान. सामना करत होते इम्रान. एक धाव घेण्यामध्ये खरं तर यश मिळालंय. स्ट्राईक चेंज झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 65 वरती. 8 गडी आतापर्यंत बाद झालेत. 9व्या आणि 10व्या खेळाडूचा हा चाललेला संघर्ष तुमच्या डोळ्यापुढे. आणि आता मात्र बंदुकीतून गोळी निघावी एवढ्या जोरात टाकलेला हा चेंडू आहे आणि विकेट मिळतोय तो म्हणजे झिशान याला. మంగళం సీనే స్వయంగా తీసుకు धन्यवाद डीजे दादा, आपले मनापासून आभार. क्या बात आहे. पुष्पा झुकेगा नाही साला असं म्हणत. पुन्हा एकदा शेवटचा आणि शेवटचा विकेट घेऊन शेवटचा फलंदाज आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना मैदानामध्ये दाखल होतोय झिशान खान. मिळालेल्या माहितीनुसार काय बॉल टाकलाय उत्तम असा, बंदुकीतून गोळी निघावी असा झिशान खान यांच्या हातून बॉल निघाला होता आणि डायरेक्ट त्रिफळाचीत केलंय ते म्हणजे फलंदाजाला. नवीन फलंदाज ऑन द मार्क सामना करतोय तो म्हणजे झिशान याचा. आतापर्यंत 3 विकेट आणि अवघ्या 9 धावा खर्च केल्यात त्या म्हणजे झिशान खान यांनी. बघूयात 4 खेळाडू फक्त बाहेर ठेवता येतील. पेनल्टी लागलेली आहे. वेळेचं बंधन पाळावंच लागेल, वेळेचा सन्मान करावाच लागेल. पुढचा चेंडू उत्तम चेंडू म्हणावा लागेल. जोरदार अपील करण्यात आली होती मात्र अपील फेटाळून लावली ती म्हणजे पंचांनी. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकण्यात यश मिळालंय आणि आपण बघू शकतो की एक वेळ अशी होती की 107 रनापर्यंत संघ जाईल असं वाटत होतं मात्र बघता बघता 65 वरती आलेला संघ डगमगलाय. शेवटचा विकेट हातामध्ये, शेवटचा गडी मैदानामध्ये उभा आहे. बघूयात हे दोघे मिळून उरलेल्या 9 चेंडूंमध्ये किती धावा जास्तीत जास्त जोडू शकतायत. कारण असं म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे, हे तळ काही साचलेलं दिसत नाहीये. 65 धावा आतापर्यंत फक्त उभा राहिल्या आहेत. पुढचा चेंडू अगदीच स्लोअर वन टाकलेला, त्या चेंडूवरती मात्र गच्चा खाल्लाय तो म्हणजे दक्ष यांनी. आतापर्यंत उत्तम गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे रॉयल राजपुताना या संघामार्फत. कारण एक वेळ खरंच अशी होती की 107 108 धावांचा प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला इथे पाहायला मिळत होता. वाटलं होतं कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9व्यातला हा पहिला सामना 5व्या दिवसातला हाय स्कोरिंग होईल मात्र तसं काही झालं दिसत नाहीये. चेंडू आता मात्र दिशाहीन आहे झिशान यांच्या मार्फत आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव प्लस धावून 1 धाव 1+1 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 67 9 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू, माफ करा, शेवटचा गडी मैदानामध्ये उभा आहे झिशान यांच्या मार्फत. टू गोवरती आलेलं हे षटक 7वं षटक आहे. काय करूयात बघूयात.
आता मात्र गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू जोरदार मारण्याचा मानस होता, मात्र दिशाहीन होता. आणि म्हणूनच मला असं वाटतंय बऱ्याचदा आपण पाहिलंय क्लोज गेलेल्या शेवटच्या बॉल पर्यंत गेलेले हे सामने, हे जे एक्स्ट्राचे रन जातात त्याच्यामुळे अडकतात आणि मग नंतर जब चिडिया चुप गई के पछताने से क्या फायदा असं म्हणावं लागतं. बघूयात हे एक्स्ट्राचे रन महाग पडतायत की नाही. लवकरात लवकर आपण सामना प्रगतीपथावर तर नेतोय. वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन न पाळल्यामुळे ऑलरेडी एक पेनल्टी लागलेली आहे. एक अतिरिक्त खेळाडू पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये उभा आहे. पुढचा चेंडू झिशान ऑन द मार्क, सामना करतोय इम्रान. काय उत्तम चेंडू टाकला होता, त्याचा तेवढाच उत्तम सन्मान. आणि या सगळ्या गदारोळीमध्ये एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे इम्रान यांना. मगाशी चौकार आणि षटकारांचा जणू पाऊस चालू होता, पावसामध्ये दुष्काळ पाडलाय तो म्हणजे झिशान आणि त्याच्या सोबतीच्या बॉलर्सने. बघूयात नेमका किती धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचतोय. बघता बघता 699 69 69 धावांपर्यंत आतापर्यंत येऊन पोहोचले. चला इथे मात्र 69 धावांवरती 70 धावांचं आव्हान आहे. बघूयात आव्हान खेळता येतंय का.
सभी मे 1960 पासून सुरू असलेला महाराष्ट्र दिनाचा हा उत्साह आपण इथे सर्वजण साजरा करताना बघतोय. आज खरं तर 1 मे महाराष्ट्र म्हणजे काय जर कोणी विचारलं, महाराष्ट्रावरचं प्रेम म्हणून काय जर विचारलं, जर जाऊन सांगा त्याला की ज्या प्रेमामध्ये भोगापेक्षा त्यागाला, स्वार्थापेक्षा समर्पणाला, दिसण्यापेक्षा असण्याला आणि वस्तूपेक्षा वास्तव्याला ज्यांनी सर्वात जास्त महत्व दिलं, हा महाराष्ट्र म्हणजे शूर विद्यांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र संस्कृतीचा आहे, हा महाराष्ट्र संस्कारांचा आणि हा महाराष्ट्र तुमचा आहे, आमचा आहे. हा महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे. त्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 मार्फत मी प्रथमेश मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिवसातला पहिला सामना, पहिल्या सामन्यातील दुसरं सत्र लगेच सुरू कमिटी करतोय. बंटी शिंदे प्लीज वड़ा पाव और नाश्ता अरेंज करे. आणि पहिलाच गडी गारद करतोय. पहिल्या चेंडूवरती मोहन. झिशान खान उत्तम असा फलंदाज आहे, मात्र उत्तम अशा फलंदाजाला शून्याचा आकडा भोपळा फोडता आला नाहीये म्हणता येईल. नवीन फलंदाज भरत ऑन द मार्क. संघाचं नेतृत्व करत असताना भरत बघूयात नेमक्या किती धावा जोडू शकतोय आपल्या संघासाठी. मात्र मोहन यांनी पहिल्याच चेंडूवरती काय उत्तम चेंडू, झिशान खान सारखा फलंदाज त्याने बाद केलेला आहे. उत्तम असा झेल म्हणता येईल उमेश यांच्या मार्फत. खरं तर बॅटीची कडा लागली होती, बॉल उंच गेला होता, मात्र त्याच्या मागे हाताची झोळी करत झोळीत टिपलेला हा चेंडू. पुढचा चेंडू सामना करतोय भरत ऑन द मार्क. सामना करतोय मोहन याचा. आणि स्लोवर टाकलेला, बॅक ऑफ द हँड टाकलेला उत्तम चेंडू. तेवढाच उत्तम असा त्या चेंडूचा सन्मान, मात्र थ्रो गचाळ, बॅकअप त्याच्यापेक्षा खराब. आणि म्हणून बाय 1 गेट 1 फ्री म्हणत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मुकाबला, लो स्कोरिंग जरी म्हणावा लागला तरी सुद्धा रोमांचक होत चाललेला. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेत संघाचं स्वतःचं धावसंख्येचं खातं उघडलंय. ते म्हणजे बी फॉर बॉल, बी फॉर भरत बी याने. बघूयात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतोय भरत. आणि चेंडू, चांगल्या चेंडूचा सन्मान कसा करायचा हे भरत यांनी दाखवून दिलंय. मात्र क्रिकेटचं समीकरण म्हटल्यानंतर म्हणावंच लागतंय की चांगल्या
चेंडूचा सन्मान आणि व्हाईट चेंडूचा चांगलाच घेतो समाचार. त्याचा करूयात कुरार प्रीमियर लीग 2026 मार्फत प्रसार आणि प्रचार. बघूयात काय होतंय. पुढचा चेंडू ऑन द मार्क. मोहन तयार. बॉलिंग मार्क वरती सामना करतोय करण. पहिलाच चेंडू आहे खरं तर. पहिल्या चेंडूवरती करण याच्या मार्फत काय होतंय पाहण्यासारखं आहे. आणि करण सुद्धा पहिल्याच चेंडूवरती डीजे दादा मनापासून हे हसरेला. क्या बात आहे, क्या बात आहे. विशाल नवीन फलंदाज. विशाल असे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन येताना तुम्ही बघू शकता. 2 गडी बाद झालेत आणि 3 धावा झाल्यात. त्याच्यासाठी 4 चेंडू टाकावे लागलेत. ते म्हणजे मोहन याला. बघूयात पुढचा चेंडू. मोहन ऑन द मार्क. खेळाडू आपापल्या जागेवरती. पंच ऑन द मार्क तयार. आणि अर्थातच समालोचन कक्षांमधून युट्यूब प्रक्षेपण सुरू आहे. तुम्ही बघू शकता 128 ते 244 देशांमध्ये सुरू असलेलं हे प्रक्षेपण घरी बसल्या थेट बघू शकता. मात्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी मोहन ऑन द मार्क. सामना करतोय विशाल. पहिलाच चेंडू आहे. बघूयात विशाल काय करतोय. आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने उत्तम असा फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय चौकार. मनापासून आभार डीजे दादा. मोहन याच्याकडून आतापर्यंत 7 धावा जरी खर्च झाल्या असल्या तरी सुद्धा 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळाले मोहन याला. आणि विशाल यांच्याकडून पहिल्याच चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा चौकार मारण्यात आला होता. 1 टू गो. शेवटचा हा चेंडू या षटकामधील 1 टू गो वरती आलेलं षटक. पहिलं षटक संघासाठी, पहिलं षटक स्वतःसाठी. मोहन आतापर्यंत उत्तम असं षटक हाताळले म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू सोडला तर त्याच्या आधीपर्यंत उत्तम हाताळलं होतं. शेवटचा चेंडू बघूयात नेमकं काय होतंय. आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र चेंडू हलकीशी कडा घेत गेलाय. तो म्हणजे संघाची धावसंख्या 7. 2 गडी बाद. पहिल्या षटकाखेर 7. 2 गडी बाद. डीजे दादा. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे सूरज. सामना करतोय भरत. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा करण्यात यश मिळाले भरत याला. आतापर्यंत 42 आणि फक्त 42 चेंडू हातामध्ये. 42 चेंडूंमध्ये आव्हान उभा केलेलं पार करायचंय. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा मानस होता. मात्र चेंडूने उसळी घेतल्यामुळे बॅटेज आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू होता. मात्र अचूक टप्प्यामधून उडलेला. आणि याच्यामध्ये पाहायला गेलं तर पहिला निर्धाव चेंडू सूरज यादव यांच्या मार्फत.
आतापर्यंत बॉलिंग सुद्धा उत्तम झाली असं म्हणावं लागेल. खरं तर पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने जोरदार फॅन फिरवला होता, हवा इथपर्यंत आली, चेंडू नाही आला म्हणून निर्धाव चेंडू. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये सूरज याने. सूरज यांना विनंती आहे की थोडस कमी उघडत जावा, ऊन फार लागतंय. ज्यांना समजलं त्यांच्यासाठी शुभेच्छा. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन ऑन द मार्क सूरज. 4 गो वरती असलेलं हे षटक, 2 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये, ती म्हणजे सूरज याने. पुढचा चेंडू आता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला, खोदून काढण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि निर्धाव चेंडूची हॅट्रिक मारलीये, ती म्हणजे सूरज यादव यांनी. आता मात्र भरत यांच्यावरती प्रेशर आलेलं आहे. भरत, करून दाखवा परत जे तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा केलेलं आहे. बघूयात, भरत यांच्याकडे स्ट्राईक आहे, ऑन द मार्क भरत. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने, क्या बात आहे, चेंडू डायरेक्ट मारलाय सीमारेषे पार. समालोचन कक्षामध्ये पासून धन्यवाद. आणि पुढचा चेंडू ऑन द मार्क, चौकार मारल्यानंतर भरत यांनी काय उत्तम कामगिरी. आता मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. 2 चेंडू 2 चौकार, चेंडू जातोय सीमारेषे पार. 8 धावा 2 चेंडू मध्ये जमा केले. एक षटकार तीन चेंडू डॉट काढल्यानंतर भरत यांनी काय कमबॅक केलाय. आता पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा मानस होता, मानस मात्र फसलाय. बॅटीची लागली आहे कडा चेंडूचा आणि प्लेअरचे, ह्या दोघांमध्ये चाललेली झटपट. 44 नंबरचा हा खेळाडू नूर ज्याच्या पाठीमागे लिहिलेलं आहे. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट, मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थ्रो तेवढा चांगला कलेक्ट करता आलेला नाहीये. बारे निकी. क्या मैं ड्रॉ करने का है? आया ए लवकर चालू करा तुम लोग. काय करते? लवकर चालू करा. ए भैया लोग लवकर चालू करा. ए कुली लोग लवकर चालू करा. हो क्या करते हैं? प्लीज रिक्वेस्ट है आप लोग जो समय सीमा निर्धारित कीजिए जल्द से जल्द चालू कीजिए. आणि सर्व लोकांना मिथलेश पाठक तर्फे आणि KPL कमिटी तर्फे महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. पंच सादिक राजापूरकर त्यांची साथ देताना साजिद लाला आणि अर्थातच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये नितेश कदम. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. चोख असे पंच आपल्याला आज लाभलेले आहेत. पुढचा चेंडू सामना करतोय भरत. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटीची आतली कडा लागली. या सगळ्या गदारोळीत एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळाले, ते म्हणजे भरत याला. मग अशी मी म्हणता म्हटले की 3 चेंडू डॉट झाले. आता 3 चेंडू डॉट झाल्यानंतर निर्धाव चेंडूची हॅट्रिक झाली. भरत करून दाखवा परत, आणि काय कमबॅक केलंय भरत यांनी. आतापर्यंत 9 चेंडू 17 धावा कमावल्यात. आता विशाल यांच्या मार्फत मात्र आम्हाला जोरदार खेळी पाहायची आहे. 2 चेंडू 4 धावा आतापर्यंत विशाल यांनी बळकावल्या आहेत. मात्र त्याच न करू देण्यासाठी दक्ष अगदीच
गुड लेंथवरचा चेंडू म्हणावं लागेल. जोरदार अपील मागितली ती म्हणजे यष्टीरक्षकाने. त्याला वाटलं बॅटीची कट लागली, मात्र पंचांनी फेटाळून लावलेली अपील ही खरं तर तसं पाहायला गेलं तर. नितेश सिंह जी कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. नितेश सिंह जी एरिया मैनेजर 1.5 लाख सैलरी महीने की संपर्क करें. पुढचा सामना, माफ करा, पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा विशाल. पहिला चेंडू निर्धाव. बघूयात तिसऱ्या चेंडूवरती नेमकं काय होतंय. आणि इथे मात्र पल्लू स्कूप ज्याला म्हणावं लागेल, दिलशन याच्या मार्फत रजिस्टर ऑन द मार्क विशाल यांच्या बॅटून बॉलचा इशारा. फ्री हिट पुन्हा एकदा आहे. बघूयात नेमकं काय होऊ शकतंय. पंचांमार्फत नो बॉल. सामना करतोय विशाल. बॉलिंग वरती दक्ष सिंग आणि पाहिजे तसा फायदा उचलता आला नाहीये. मला असं वाटतंय की आजपर्यंत मी बघितलेले हा चौथा फ्री हिट असेल, मात्र चौथा फ्री हिट सुद्धा निर्धाव टाकलाय तो म्हणजे गोलंदाज याने. काय प्रकरण आहे, काय समीकरण आहे, काय कारण आहे हे काही मला माहित नाही, मात्र उत्तम असं कमबॅक म्हणावं लागेल दक्ष सिंग यांच्या मार्फत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 6 धावा खर्च केले आहेत. रिक्वायर्ड रन रेट 8 वरती आहे. 33 धावा 44, माफ करा, 33 बॉल वरती 44 धावांची गरज आहे. नीड 44 रन्स इन 33 बॉल्स म्हणावं लागेल. पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा विशाल. आता मात्र पुन्हा एकदा नो चेंडू आणि या नो चेंडू वरती सुद्धा हे समीकरण बदलतंय का बघण्यासारखं आहे. आतापर्यंत 4 फ्री हिटचे चेंडू फलंदाज यांनी पाहिलेत, मात्र कोणत्याही फलंदाजाला त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. बघूयात विशाल हे समीकरण बदलतोय का. या काच्या प्रश्नचिन्हासमोर उत्तर शोधण्यासाठी भरत यांच्या मार्फत विशाल यांना दिलेलं हितगुज कानमंत्र कामी येतोय का, की दक्ष पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवतोय हे बघण्यासारखं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. जणू काही फ्री हिट मिळावी, देव द्यायला यावा, म्हणजेच देवाला द्यायला आणि झोळीच नाही घ्यायला, असं काहीतरी हे समीकरण आहे. आपण बघू शकतो 5वा फ्री हिट आहे या मॅच मध्ये. मात्र गेंद पे विशाल सालों का छक्का मारते हो, इमरान भाई की तरफ से 5 किलो चिकन. क्या बात आहे. बक्षीस फक्त कॅश स्वरूपात नाही तर वस्तू खाणं याच्या स्वरूपात पण देण्यात येत आहे. बघूयात त्याचा फायदा घेता येतोय का विशाल याला. आणि आता मात्र चांगला असा सन्मान चेंडूचा. हळूवार खेळलेला, 1 धाव घेण्यामध्ये यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र नकार दिल्यामुळे दुसरी धाव पूर्ण होऊ शकली नाही. कदाचित दुसरी धाव पूर्ण झालीही नसती. आणि खरं तर गरज नाहीये, रिस्की रन धावण्याची गरज नाहीये. 31 चेंडू अजूनही हातात आहेत, 42 धावांची गरज आहे. 1 टू गो. शेवटचं आणि शेवटचा चेंडू या षटकामधील आपण बघू शकतो. 70 धावांचं लक्ष्य होतं. 70 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 2.5 ओव्हर्स मध्ये 28 धावांपर्यंत येऊन पोहोचलेला हा संघ आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. शेवटचा चेंडू 1 टू गो. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खाचकन आवाज आलेला आहे. बॅटीचा आणि बॉलचा सुमधुर असा संगम. चेंडू सीमारेषे पार, मिळतोय षटकार. पासून आभार डीजे दादा, आपले मनापासून आभार. कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9व्यासाठी कोकणातून आम्ही आयलो. तुम्ही गाणे लावले छमक छल्लो छमक छल्लो छमक छल्लो आणि याच्यामध्ये अचूक टप्पो पाठ केलेला आहे तो म्हणजे आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलेल्या दादांनी. पुढचा आणि पुढचं षटक घेऊन आलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि 34 धावांवरती आलेला हा संघ आहे. 3-4-34 34 धावा. 30 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. 30 चेंडू 36 धावांची गरज आहे. बघूयात नेमकं काय होतंय. अटीतटीचा चाललेला मुकाबला
आणि रिक्वायर रन रेट अवघ्या 7.20 7.20 वरती आलेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून हा सामना घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने हळुवार असं फक्त मनगट फिरवलंय. मनगटाचा आधार घेत चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय खणखणीत चौकार. उत्तम उत्तम असा फटका आहे. पुन्हा एकदा षटकार आहे. चेंडू सीमारेषे पार गेलाय. षटकार मिळ फलंदाजांमार्फत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3.2 ओव्हर्स आतापर्यंत प्रगतीपदावरती आहेत. चौथा षटकातील दुसरा चेंडू यशस्वीरित्या टाकल्यानंतर 42 धावांपर्यंत येऊन पोहोचलेली ही गाडी मला असं वाटतंय सहज, म्हणजे अगदीच रिक्वायर्ड रन रेट फक्त 6 वरती आलेला आहे. चेंडू द्या. चेंडू मैदानामधून पंचांमार्फत तिन्ही आपले पंच म्हणजे आपण बघू शकतात की सादिक राजापूरकर असतील, साजिद लाला असतील आणि आपल्या समालोचन कक्षांमधून थर्ड अंपायरचं काम करणारे नितेश कदम असतील, यांच्यामार्फत उत्तम असं पंच आपली कामगिरी बजावताना तर आपल्या सर्वांपर्यंत घरबसल्या सामना पोहोचवता यावा यासाठी युट्यूबच्या माध्यमातून जो अट्टहास आपण इथे उभा केलाय तो अट्टहास पूर्ण करण्यासाठी RJ रजनीश या चॅनलच्या मार्फत आपल्याला सहकार्य लाभलं ते म्हणजे वरुण आणि त्याचे साथ देत असताना धार्मिक या दोघांमार्फत. खरं तर या सर्वांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, कारण उत्तम असं संयोजन आयोजन नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळालंय. तत्पुरती या सर्व ह्याच्यामध्ये विशाल यांच्या मार्फत खेळला गेलेला आणखीन एक निर्धाव चेंडू. 27 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. नेट 28 रन्स इन 27 बॉल्स असं आपण जे समीकरण बघू शकतो. देखते क्या हो सकता है. दोनों बल्लेबाज अपने अपने तरीके से अपने टीम को संभालने की कोशिश कर रहे हैं. मात्र या सगळ्यांमध्ये बघूयात मोहन यांच्या मार्फत उरलेल्या 3 चेंडूमध्ये काय कमाल करता येते. आता मात्र लोअर साईडला मारलेला हा चेंडू समोरच्या दिशेने टू बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. 2 गो वरती आलेले षटक. पासून आभार. काय उत्तम चौकार मारलाय विशाल याच्या मार्फत. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 21 धावा उभा करण्यामध्ये यश मिळालंय. या दोघांचं उत्तम अशी पार्टनरशिप आपल्याला म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा पल्लू स्कूप खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. DJ दादा. पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा विशाल. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा मानस होता, मात्र निर्धाव असा चेंडू आहे आणि निर्धाव चेंडू बरोबर हे षटक पूर्ण झालेलं आहे. संघाची धावसंख्या 5050 वरती 2 गडी बाद. पुढचं षटक चालू होईपर्यंत सुमधुर गाण्यांचा आस्वाद तुमच्यासाठी.
बार खरं तर असं म्हटलं जातं की ज्या रथाचा सारथी कृष्ण असेल आणि रथावरती अर्जुन असेल तर अर्जुन कधी हरू शकत नाही. अर्थात त्याचंच काहीतरी समीकरण आपल्याला इथं पाहायला मिळालंय. आणि थर्ड अंपायर कडे केला गेलेला हा इशारा आहे. खरं तर धन्यवाद. It's a no ball. It's a no ball. It's a no ball. मिथिलेश पाठक का एक ही उद्देश्य, दिंडोसी क्रिकेट साफ स्वच्छ और सुथरा. इट्स नो बॉल, इट्स अ थ्रो बॉलिंग, इट्स नो बॉल. गुम हुआ होश है. हा बात आहे. पुन्हा एकदा उत्तम असा प्रयत्न केला होता. बॅटीची खालची कडा लागून चेंडू सीमारेषेपर्यंत गेलेला आहे. मात्र तिथे उत्तम असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. पण या सगळ्या गदारोळीमध्ये पळून धाव पूर्ण केलेल्या आहेत. आणि रॉयल राजपूत संघाचं मनापासून 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 हार्दिक अभिनंदन. पुढचा सामना पर्वातील 5व्या दिवसातील पहिला सामना रंगला होता. तो म्हणजे रॉयल राजपूत विरुद्ध शिफाज स्ट्राइकर्स. इस मैच के मैन ऑफ द मैच कौन है? प्लेयर ऑफ द मैच भरत और बेस्ट बॉलर जिशान.